पुणे भाजप शहर अध्यक्षपदी पुन्हा एकदा धीरज घाटे यांची वर्णी लागलेली आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह आहे। खरं तर अनेक लोक रेसमध्ये होती, मात्र पुन्हा एकदा त्यांना संधी मिळालेली आहे। अर्थात तुम्हीच होता आणि पुन्हा एकदा तुम्हाला संधी मिळाली आहे। सगळेजण आनंदित आहेत, पेढे भरवत आहेत सगळे कार्यकर्ते। नाही, मला असं वाटतं की रेस वगैरे असं काही नसतं। पार्टी एक कार्यकर्त्याला संधी देत असते आणि ती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पुन्हा एकदा दिली। मी पक्षाच्या सर्व वरिष्ठांचं मनापासून आभार मानतो। खरं तर आपण बघितलं तर निवडणुका तोंडावर आहेत आणि पुन्हा एकदा तुम्हाला संधी दिली, परंतु खरंच आपण जर बघितलं तर अनेकांची नावं या ठिकाणी चर्चेत होती पुण्यात, म्हणजे पुणे शहर अध्यक्ष भाजपचं असणं एक महत्त्वाचं पद आहे। नाही, आपण पाहताय की लोकसभा विधानसभा दोन्ही निवडणुकांमध्ये पुण्यात भारतीय जनता पार्टीने चांगलं यश मिळवलंय। संघटना म्हणून गेले 2 वर्षात आम्ही खूप चांगलं टीमवर्क किंवा संघटनेचं काम केले आणि लोकसभेत मुरली अण्णा मताधिक्याने निवडून आले। पुण्यात भारतीय जनता पार्टीचे 6 आमदार निवडून आले। संघटन पर्व झालं, आम्ही 5.5 लाख सदस्य नोंदणी केली। आमचं संघटनेचं सर्व स्ट्रक्चर आम्ही तयार केले, 26 मंडळाचे अध्यक्ष केले। त्यामुळं आगामी महानगरपालिका निवडणूक ही आमच्या सर्व टीमच्या माध्यमातून लढावी, सामोरं जावं आणि पक्ष नेतृत्वाने आमच्यावरती विश्वास टाकला। मला असं वाटतं की एक चांगली संधी दिली आहे, या संधीचं आम्ही सोनं करू आणि पुण्याचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा करू। दिलेल्या संधीचं सोनं करू, पण निवडणुका जवळ येऊ घातलेल्या आहेत। जर आपण बघितलं तर खरं तर भाजपची सत्ता होतीच महानगरपालिकेवर, पुढची दिशा कशी असणार, कशा पद्धतीने प्रयत्न करणार? नाही, 3.5 वर्षापेक्षा अधिक काळ हा प्रशासनाचा काळ होता, प्रशासक होतं। महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। त्यामुळे मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्राने पुण्यासाठी जे काम केलं, महाराष्ट्राच्या सरकारने पुण्यासाठी जे काम केलं, आमच्या सर्व आमदारांनी खासदारांनी जे पुण्यासाठी काम केलं, हे आम्ही आता जनतेपर्यंत घेऊन जाऊ आणि स्थानिक त्या भागातले जे प्रश्न आहेत महापालिकेशी संबंधित, याही विषयाला आता आम्ही वाचा फोडू आणि पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एक चांगलं काम आम्ही भविष्यात उभं करू आणि महापालिकेवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकू। धीरज भाऊ, असं देखील बोललं जातं की तुम्ही आमदारकीसाठी इच्छुक होता, तेव्हा तुम्ही रेसमध्ये देखील होता, मात्र तेव्हा तुम्हाला जागा न देता, म्हणजे उमेदवारी न देता आता हे त्याचीच परतफेड केली आहे। मला असं वाटतं की विधानसभेला इच्छुक असणं, आणि ही निवडणूक झाली सुद्धा, त्यावेळेस मी इच्छा प्रदर्शित केली होती, अगदी तीव्र इच्छा होती, परंतु पक्षाने त्यावेळेस हेमंत रासनेंना संधी दिली। पक्षामध्ये हे होत असतं, शेवटी कोणीतरी एक जण त्या पदाला पात्र ठरतो, कोणाला तरी अन्य संधी मिळते। मला एकच आनंदाची गोष्ट आहे की लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका मी अध्यक्ष झालो त्यावेळेस मला आपल्या माध्यमातून प्रश्न केला होता की आपण मोदीजी पुण्यात येतात, आपण पुणेकर म्हणून पार्टी म्हणून मोदीजींना काय देणार, आणि मी त्यावेळेस असं म्हणलो होतं की आम्ही मोदीजींना लोकसभा देऊ, विधानसभा भेट देऊ आणि महापालिका देऊ। यातल्या 2 गोष्टी आम्ही दिल्यात आणि तिसरी पण आम्ही नक्की देऊ। शेवटचा प्रश्न विचारतो, 2 वर्षात असं काय राहिलंय जे आता पूर्ण करायचंय, असं म्हणजे पुढं अध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा संधी दिल्यानंतर? केलेलं काम हे कधीच परिपूर्ण नसतं, अनेक त्रुटी असतात, अनेक उणिवा असतात, कुठंतरी आपण कमी पडत असतो। पुढच्या काळामध्ये सर्वांना सोबत घेऊन जुने कार्यकर्ते, जुने म्हणजे गेले अनेक वर्ष पार्टीचं पुण्यात काम करणारी खूप मंडळी आहेत, नवीन तरुण चेहऱ्यांना सुद्धा आम्ही या निमित्ताने आता पुढं आणू आणि सर्वांची सांगड घालून एक दिलाने आम्ही चांगलं काम भविष्यामध्ये पार्टीचा विचार पुण्यातल्या घराघरात पोहोचवण्याचं काम आम्ही करू। आपण बघतोय सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आनंद व्यक्त करतायत आणि त्याचबरोबर पेढे भरवत आहेत। ही जबाबदारी पुन्हा एकदा दिली गेलेली आहे शहर अध्यक्ष पदाची धीरज घाटे यांना। ते यंदा जे निवडणूक आहे महानगरपालिकेची ते त्या ठिकाणी देखील भाजपची सत्ता आणून आम्ही महापौर देखील आमचा बसू असं आश्वास या ठिकाणी ते करतायत। कॅमेरामॅन राजेश बिडकर मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।